नमस्कार मंडळी, टकाटक फूड चॅनलमध्ये मी शर्वरी आपले स्वागत करत आहे। आज आपण भजी सोबत म्हणजेच कोणत्याही भजी सोबत जी चटणी खाल्ली जाते ती चटणी आपण म्हणजे त्या चटणीची आपण एक छानपैकी अशी रेसिपी पाहूया। चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। यूट्यूब वरती पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। इंस्टावरती आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका। चला तर रेसिपीला आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। चला तर साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया। इथे मी पुदिना घेतलेला आहे, त्यानंतर लिंबाचा रस, मीठ, ओलं खोबरं, कढीपत्ता, लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर हे आपल्याला सगळं साहित्य आपल्याला असं व्यवस्थित मिक्सरमध्ये म्हणजेच वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीस मी घातलेला आहे पुदिना, त्यानंतर पुदिना एकदम स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्त्याची पानं, ते मी इथे अशी तुकडे करून घातलेले आहेत। त्यानंतर आपण इथे घालणार आहोत 2 ते 3 हिरव्या मिरच्या। तुम्हाला जर थोडीशी तिखट चटणी पाहिजे असेल तर तुम्ही मिरची वाढवू शकता। त्यानंतर घातलेलं आहे इथे मी लसूण घेतलेले आहे, 2-4 पाकळ्याच वापरलेले आहे। त्यानंतर आपण घातलेलं आहे इथे आलं, नंतर इथे आपण घातलेलं आहे ओलं खोबरं, इथे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत इथे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला ह्या चटणीचा रंग टिकून राहण्यासाठी आपण ह्यामध्ये घालणार आहोत लिंबाचा रस आणि कलर हिरवाच राहतो त्यासाठी। त्यानंतर आपण घातलेलं आहे थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ। हे सगळं साहित्य आपण आता मिक्सरला हे बघा वाटून घेतलेलं आहे। आपली चटणी ही तयार झालेली आहे। तुम्हाला ही चटणी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे मी ही कोबी कांदा भजी बनवली होती, त्याबरोबर ही भजी बनवली होती, त्यावर ही चटणी सर्व केलेली आहे। तुम्हाला जर कोबी आणि कांदा याची रेसिपी पाहायची असेल तर आपल्या या चॅनलवरती याची रेसिपी अपलोड केलेली आहे। चॅनलवरती आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि ही चटणी कशी झाली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। बाय बाय, टकाटक रहा।